क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. एक एक घरात घुसून त्याला सर्च करा. आम्हाला कोणत्याही किमतीत तो जयप्रकाश नारायण पाहिजे. जयप्रकाशजी नाही का गुप्त घरामध्ये ठेवलंय, तुला तिथे जाऊन त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांचा पत्ता आहे चवर गलिया, भटजींचं घर. अच्छा, तर याचा अर्थ हा झाला की तू गुप्त रीतीने त्यांची सुरक्षा करतोयस. अरे नमस्ते नमस्ते बसावनजी, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. हेच ते आमचे मित्र मुंबईहून आले आहेत. मुंबईहून? पण हे तर जयप्रकाशजी आहेत ना? अरे सेठजी, काय झालंय काय तुम्हाला? हे कोणी जयप्रकाशजी नाही, हे आमचे मुंबईचे व्यापारी आहेत आणि यांचं नाव. अरे बसावनजी, कशाला फसवताय तुम्ही? आम्ही ह्यांना चांगल्याच प्रकारे ओळखतो. हे जयप्रकाश नारायण आहेत. परंतु तुम्ही घाबरू नका. ही आमच्याकरता गर्वाची गोष्ट आहे की भारताचे भविष्य आज आमच्या अंगणात अवतरले. जयप्रकाशजी, ही सेठ ज्ञानचंदची हवेली आहे. तुमची जोपर्यंत इच्छा आहे इथे बेफिकीर होऊन राहू शकता. ज्ञानचंदजी, नजरेची भाषा मला चांगल्या प्रकारे अवगत आहे आणि तुम्ही जे हे शब्द बोलत आहात हे केवळ शब्द नाही, तर तुमच्या हृदयाच्या आतून निघालेल्या तुमच्या खऱ्या भावना आहेत. आणि याच्या खरेपणाची साक्ष तुमचे हे दोन्ही डोळे देत आहेत. माफी करावी, हे गुपित मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. चूकच झाली माझी. अरे ते सगळं सोडा बसावनजी, हे सगळं आता विसरून जा. आजपासून जयप्रकाश बाबू आमचे मोठे भाऊ आहेत. अरे भाई, माझं वय इतकं जास्त नाहीये, पण तुम्हाला अजूनही तरुण व्हायचं असेल तर मी हे मोठ्या भावाचा भार उचलायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेपी बाबू. काय? तुम्ही जयप्रकाश नारायण आहात हे आमच्या सौभाग्यवतींना कळू देऊ नका. जी. भोजन तयार आहे, आपण भोजन करून घ्या. जी. मला काही महत्वाचं काम आहे, त्यामुळे मला बाहेर जावं लागेल. काय झालं ज्ञानचंदजी, तुम्ही असे बाहेर जाणार? मला काही अत्यावश्यक काम आलं आहे. मी अगदी थोड्या वेळात परत येईन. अहो सौभाग्यवती, बोला. हे आमचे मुंबईहून आलेले खास पाहुणे आहेत. ह्यांचा व्यवस्थित पाहुणचार करा. त्यांना संकोच वाटला नाही पाहिजे. आम्ही येतो थोड्या वेळातच. हो बिलकुल, आपण निश्चिंत होऊन जा. या या. भोजन बघून तर असं वाटतंय की स्वादिष्टच असणार. ही खीर खास करून तुमच्याकरताच बनवली आहे. असं होय? तर मग प्रथम खीरच चाखावी. वा, उत्तम, अत्यंत स्वादिष्ट. खूपच छान.
मस्त. आपण जयप्रकाश नारायणजीच आहात ना? मला खूप आनंद आहे की तुम्ही आमचे पाहुणे आहात, पण एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती? ही गोष्ट माझ्या पतींना कळता कामा नये. सर, आपण अचानक इथे? आमच्याकडनं काही चूक झाली का? जरुरीचं नाही की आम्ही फक्त पनिश करण्यासाठीच आमच्या ऑफिसर्सच्या चेंबरमध्ये जातो. कधी कधी सहजही येऊ शकतो कोणती गुड न्यूज घेऊन. येस सर, येस सर. मोस्ट वेलकम सर. प्लीज सीट सर, प्लीज सीट. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. सर, आता प्लीज सांगा ती गुड न्यूज काय आहे, ज्याची चमक आम्ही तुमच्या चेहऱ्यावर पाहू शकतो. काय जयप्रकाश? No, 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 no. Nothing about Jayprakash. It's a good news for you. तुमच्याकरता खुशीची खबर आहे. माझ्याकरता? सांगा ना सर, ती गुड न्यूज काय आहे? Okay, I tell you. In fact, I will show you. हे गव्हर्नर साहेबांकडून तुमच्याकरता आलंय. It's a letter of appreciation. Really? सर, ह्या तर जे आम्ही 1,25,00,000 रुपयांचा खजिना हस्तगत केला होता त्याबद्दल आमची तारीफ केली आहे. आणि सर, ह्यात हे पण लिहिलं आहे की आम्हाला विक्टोरिया अवॉर्ड देणार आहेत. सर, ऑब्विसली यात आमच्याकरता आपण काही लिहिलं असेल. तुझ्याबद्दल? नाही, तुझ्याबद्दल काहीच नाही लिहिलं आहे. पण जेम्स, काय फरक पडतो? अप्रिसिएशन आम्हाला मिळालं काय, तुला मिळालं काय? हा? येस सर, यू आर राईट. आमचं पण लॉर्ड साहेबांबरोबर फोनवर बोलणे झालं. त्यांनी तुमची खूप तारीफ केली आणि लॉर्ड साहेबांनी फोनवर तुमची तारीफ करताना सांगितलं की सरकारला जयप्रकाश नारायणच्या बाबतीत तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. Thank you, sir. Thank you so much, sir. It's a great honor for me, sir. And I promise you, मी तुम्हाला disappoint नाही करणार. जेम्स साहेब, सगळी मेहनत धावपळ करून गुप्त खबरी आणतो मी, आणि तारीफ आणि पुरस्कार मिळवतात आमचे सुप्रिटेंडंट साहेब. म्हणजे हेच की दूध काढणार आम्ही आणि मलाई खाणार ते. गोपी सिंग, तू ठीकच बोलत आहे. या खजिन्यावाल्या केसच पहा ना. लॉन्ड्रीवाल्याचा फटा तू आणि मी लावला.
साडीची ओळख करून ती साडी सुपरिटेंडंट पर्यंत आम्ही पोचवली. सोहन सिंगला आपण दोघांनी पकडलं आणि तो सुपरिटेंडंट चेंबर मध्ये बसल्या बसल्या हिरो बनला. तुम्हाला माहिती आहे सर, जेव्हा तुफान येतं ना, तुफान, तर हे पक्षी परिंदे घाबरून आसरा शोधतात आणि गरुड या तुफानाला भेदून वर उडून जातो. गोपी सिंग तो गरुड आहे सर, आणि गरुडाला छेडणं इतकं सोपं नाही. तुम्ही चिंता नका करू सर. यावेळी गोपी सिंग सुप्रिटेंडंट साहेबांना खोटी तारीफ आणि पुरस्कार नाही मिळवू देणार. गोपी सिंग, यावेळी अशा नाही होणार. रणभैरी आणि जयप्रकाश नारायणची इन्फॉर्मेशन तू कलेक्ट करायची. सुप्रिटेंडंटला तू काही नाही सांगायचे. रणभैरीचा छडा आपण दोघं लावू आणि याचा क्रेडिट पण आम्हा दोघांनाच मिळेल. म्हणजेच यावेळी दूध पण आम्ही काढणार आणि मलाई सुद्धा आम्हीच खाणार. गोपी सिंग, you are so intelligent. आय नो सर. थँक यू व्हेरी मच. कळत नाही हे जयप्रकाशजी कुठे अडकले. त्यांनी जी वेळ दिली होती त्याला तर आता 2 तास होऊन गेलेत. कुठे काही गडबड तर नाही झाली? नाही, पण बसावं नसताना काही वाईट नाही होऊ शकत. जरूर काही दुसरंच असेल. अरे अरे, कुठे उशीर झाला तुम्हाला? अरे पराडकरजी, सगळीकडे पोलिसांचा पहार आहे. आता मला बसावून सिंगजी चक्करदार गल्ल्यातून फिरवत फिरवत इथे सोडून गेले. चला, हे तर चांगलं झालं. पण हे सांगा की सेठजींकडे काही त्रास तर नाही झाला? मला म्हणायचं की कुणाला काही संशय तर नाही आला ना? असं वाटतंय की विश्वनाथजींनी तुम्हाला काही सांगितलंच नाही. काय? अरे भाई, तुमचे सेठजी मोठे मजेदार व्यक्ती निघाले भाई. आमची तर तब्येत खुश झाली. मी तर आधीच सांगितलं होतं की ते खूप छान व्यक्ती आहे, हृदयातून प्रेमळ. मला बघताच ओळखलं आणि हळूच सांगितलं, फक्त आमच्या पत्नींना नका कळू देऊ की तुम्ही जयप्रकाश नारायण आहात. अच्छा, मग तुम्ही काय म्हणालात? आम्ही का म्हणणार? त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीने सांगितलं आम्हाला. त्यांच्या पत्नीने तुम्हाला सांगितलं? तर काय काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, हे पहा, मला माहित आहे की तुम्हीच जयप्रकाश नारायण आहात, पण ही गोष्ट तुम्ही आमच्या पतिदेवांना नका सांगू. अशी गंमत झाली. मोठीच गमतीशीर घटना झाली. हो, पण एक मात्र आहे, तुमच्याकरता दोघांचा स्नेह प्रशंसेस पात्र आहे. हो, हे मात्र खरंय. बरं, हे सांगा पराडकरजी की इथे काही गुप्त मार्ग आहे रणभेरीपर्यंत जाण्याचा गुपचूप? बिलकुल आहे. आणि असं आहे की पोलीसच काय, पोलिसांच्या परमेश्वरालाही नाही कळणार. तर मग ठीक आहे, या चला तर मग निघूया. खरं तर मला खूप कुतूहल आहे. समजून घ्या, घाईच आहे. लवकरात लवकर रणभेरीच्या ऑफिसमध्ये जाऊन मला हे जाणून घ्यायचे की हे वर्तमानपत्र लिहिलं कसं जातं आणि रणभेरी छापतात तरी कशी. तर मग चला, आज आपल्या डोळ्यांनीच बघून घ्या आम्हा वेड्यांचा छोटा पण छान वेडेपणा. पण शर्तीने सांगतो, मजा येईल तुम्हाला. हो, पण अजून एक गोष्ट. ठीक आहे. तुमचं तिथे येणं मी असंच व्यर्थ नाही जाऊ देणार. म्हणजे काय? उद्याच्या रणभेरीचा अग्रलेख
तुमच्या लेखणीतून लिहायला पाहिजे. अरे पराडकरजी, चांगली गोष्ट आहे, जशी तुमची आणि इच्छा. याच बहाण्याने तुम्ही आमची कार्यपद्धती पण बघून घ्याल. जर कुठे काही कमी अधिक नजरेस पडलं तर त्वरित दृष्टीस आणून द्या, म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करू शकू. चांगली गोष्ट आहे. आता हे सांगा पराडकरजी, की आपण बोलतच राहणार की तिथे जाणार पण? अरे पराडकरजी, काय झालं? चालायचं नाहीये? चला. या चला. जयप्रकाशजी, मी नेहमीच तुमच्या लेखांना पसंत केलंय. मनापासून सांगते हे. काही दिवस तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल तर अजून बरंच काही शिकायला अवश्य मिळेल. विजया, तुमची मदत करण्यात मी तीळ मात्रही मागे नाही हटणार. काही पण म्हणा, देशप्रेमींच्या शब्दात वादळ आहे. जेव्हा पण त्यांचं बोलणं ऐकतो तेव्हा काळजात एक लाट उसळते. असं वाटतं की इंग्रजांवर तुटून पडावं. पण जेव्हा दामिनीबद्दल विचारतो तेव्हा माहित नाही स्मित करून गप्प होऊन जातात. कळत नाही याचा अर्थ काही. गोपी भैया, बनारसी, आम्ही तुला सांगून ठेवतो बनारसी, जर आता पुन्हा असं काही केलं ना तर भोले बाबाची शपथ तुला मारून टाकली. भैया आम्ही काय केलं? तुम्ही काय ऐकलं का? अरे काय नाही ऐकणार बे? आम्हाला काय बहिरा समजतोस? भैया पण काय आणि कुठे? गोपी सिंग नाव आहे माझं. उडत्या पाखरांचे ना पंख मोजतो आम्ही, समजलं? पण आम्ही असं केलं काय भैया? अबे तू आता मला गोपी भैया बोललास. आम्ही तुझे भैया भैया नाही आहोत, आम्ही तुझे दोस्त आहोत. तर आम्हाला फक्त गोपी बोलत जा. हा भैया, गोपी भैया म्हणजेच गोपी. हा, आत्ता कसं? त्याचं काय आहे ना बनारसी, आमचं कोणी नुसतं नाव घेतं ना तर आमचं टक्कुर फिरतं. आणि आम्ही त्याला सांगतो आम्हाला गोपी नाही गोपी भैया बोलायचं. तुझ्या लक्षात आहे ना, तुलाही 1-2 वेळा बजावलं होतं. पण आता काय आहे ना की तुझी पत्नी भक्ती बघून आम्ही तुझे फॅन झालो आहोत आणि आता आम्ही तुला आपला दोस्त मानतो. तर आजपासून आम्ही स्वतःहून तुला अधिकार देतो की तू आम्हाला गोपी भैया नाही गोपी म्हणशील. कारण दोस्तीची मजा बरोबरीमध्येच असते, समजलास? म्हणजे आता आम्ही तुमचं दोस्त झालो. हा. पण तुम्ही तर सरकारी ऑफिसर अरे आहात. ऑफिसर बिफिसर गेला तेल लावत. तुझ्याकरता आम्ही ऑफिसर बिफिसर नाही आहोत, आम्ही फक्त तुझे दोस्त आहोत, समजलं? आणि दोस्ती असंच बघून नाही, त्यांचं मन बघून केली जाते. तुला तर माहिती आहे, गोपी सिंगचं जो मन जिंकतो ना त्याच्याकरता तो जीव सुद्धा देऊन टाकेल. आणि कोणी मन दुखावतो ना तर त्याचा जीवही घेऊन टाकतो, समजलास? हा, समजलो गोपी भैया. अबे गोपी गोपी. शाबास. अच्छा मला एक सांग, तू काय नाव गाव घेऊन बडबडत होतास रे? काय नाव होतं ते? कधी कुठे? अबे कुठे कुठे काय करतोयस? दामिनी कोण आहे? बनारसी कुठे असं तर नाहीये ना की तू आमच्या वहिनीला धोका देतोयस? हे बघ हे नाही. बघ, सांगून ठेवतोय हा बनारसी. हा, धोका दिलास ना आमच्या वहिनीला तर जीवानिशी मरशील तू. हा भैया आम्ही एक वेळ स्वतःला धोका देऊ शकतो, पण लाजवंतीला कसा धोका देऊ शकतो? बस तुझ्या याच बोलण्यावर आम्ही तुझे फॅन होऊन जातो बघ. खरंच सांगतो बनारसी. अच्छा एक गोष्ट सांग, ही दामिनी कोण आहे? भैया दामिनी लाजवंतीची छोटी बहीण, म्हणजे माझी मेहुणी. छोट्या बहिणीसारखी होती माझ्या. होती म्हणजे? आता ती या जगात नाहीये का? माहित नाही भैया. माहित नाही म्हणजे? अरे ती तुझी मेवणी होती ना? गोपी, दामिनीला लहानपणापासून शिकायची आवड होती. घरच्यांच्या विरोधाला जुगारून ती खूप शिकली. आता काय सांगू, लाजवंतीहून 4 पट जास्त शिकली होती ती. आणि त्यामुळे तिचं लग्न पण उशिरा झालं. तिने आपल्या 19व्या वर्षी लग्न केलं. पण काय? आता काय बोलू नशिबाच्या फेऱ्यावर. इंग्रजांनी तिला विधवा केलं. पण इंग्रजांनी विधवा केलं म्हणजे? तुला काय सांगू मी आता गोपी. जो हा नादर सोल आहे ना, ज्याने शहरात कत्तलखाना उघडलाय, बिचारीचा नवरा त्यातच सापडला. ही तर फार मोठी दुर्दैवी घटना आहे बनारसी. काय करणार आम्ही पण तर लाचार आहोत, तुला तर माहितीच आहे सगळं. पण मग पुढे त्या दामिनीचं झालं काय?
आता काय सांगू गोपी, हे धर्म रीतीभाती हे तर तुम्हाला सगळं माहीत आहे. आता दामिनी विधवा बनून राहते, पांढरी वस्त्र आणि डोकं भातरून. अरे हे तू कोणत्या रीतींबद्दल बोलतोयस? हे सगळं शास्त्रातच लिहिलेलं आहे की जी बाई विधवा होते तिने पांढरी वस्त्र घालायची, साधारण भोजन करायचं आणि डोकं भादरून. ही भोंदूगिरी शास्त्रात सांगितली? कोणत्या पानावर लिहिली? तू वाचलीयस का? अरे लोक असं अरे म्हणतात. लोक नाही, काढव म्हणतात हे. फालतू काहीतरी बडबडतोय. हा सांग तर, दामिनी बरोबर पण या लोकांनी? नाही नाही, दामिनी बरोबर काही नाही. दामिनी हे सगळं नाही मानत. यातच तिने स्वतःचं जीवन समाप्त नाही केलं. ना ती पांढरी वस्त्र घालणार आणि ना ती डोकं बादरणार. उलट ती असं म्हणते की त्या माणसाला ती दंड करेल जिने तिच्या निर्दोष नवऱ्याला मारलं. वा बनारसी, काय हिम्मत आहे बे. अरे अशा बाईची तर पूजा करायला हवी बे. पूजा केव्हा करणार? ती भेटेल तेव्हा ना. काल रात्रीपासून गायब आहे ती. अशी गायब कशी झाली तू? पोलीस स्टेशनात रिपोर्ट नाही नोंदवला काय? गेलो होतो ना पोलीस चौकीत. पैसे दिल्यावरच त्यांनी रिपोर्ट नोंदवला. आणि जेव्हा आपण विचारायला जातो आणि आधीली मागतच असतात. काही नाही होत. काय करू काही समजत नाही. आमचं ना याच गोष्टीमुळे टाळकं फिरतं. आणि जेव्हा आमचं डोकं फिरतं ना तर चांगल्या ना धक्क्याला लावतो. तू बस नाव सांग आम्हाला त्या पोलीस स्टेशनचं. नाही नाही गोपी, असं नका करू. बस करू शकला तर एक मदत करा माझी. अरे काय बोलतोयस हे तू बनारसी? अरे हात वगैरे नको जोडूस, दोस्त आहेस तू माझा. हक्काने सांग काय करायचंय, बोल. हे बघा गोपी, तुम्ही जासूसीचं काम करता. तुम्ही थोडीशी मदत करा माझी. तुम्हीच तिचा शोध घ्या. खूप बदनामी होते सगळीकडे. चिंता नको करू बनारसी, आम्ही तिचा शोध घेऊ. तुझ्याजवळ एखादी तस्वीर वगैरे आहे का? तस्वीर तर नाहीये. तुम्हाला तर माहितीये आमच्याकडे बायकांचे फोटो नाही काढले जात. हा एक अजून अडाणीपणा आहे आमच्या समाजात. कळत नाहीये की आपल्या समाजात नक्की काय होत आहे. सोड, तू तिचं काही वर्णन करू शकतोस का? कशी दिसत होती, उंची किती होती, असं काही सांगू शकतोस का? आता तुम्ही लाजवंतीला तर पाहिलंच आहे. बस हा. तिचीच छाया आहे ती. वा भाई वा, पराडकरजी, हे तंतोतंत माझे विचार आहे. अंतर केवळ इतकंच आहे की गरजेपेक्षा जास्त अहिंसेला मी दुबळेपणा मानतो. पण असो, विषय तर तुम्ही अत्यंत ज्वलंत निवडलाय आणि तुमच्या शब्दांची निवड पण एकदम सटीक आणि उच्च दर्जाची आहे. हा लेख कोणी लिहिलाय? या पोरीने. पराडकरजी, हा लेख वाचून तर हिला कोणी पोरगी म्हणायची चूक करूच शकत नाही. आता तुम्ही केलेली प्रशंसा ऐकून मी तुम्हाला सांगू नाही शकत माझी हिंमत किती वाढली आहे. प्रयत्न करेन की यापेक्षा चांगले लेख लिहीन, म्हणजे प्रशंसेस पात्र ठरेन. खरं तर मी महात्माजींची खूप मोठी प्रशंसक आहे, पण हेही सत्य आहे की जयप्रकाशजी, मी नेहमीच तुमच्या लेखांना पसंत केलंय. मनापासून सांगते हे. बस आनंद याच गोष्टीचा आहे की काही दिवस तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल तर अजून बरंच काही शिकायला मिळेल. अवश्य विजया, तुमची मदत करण्याकरता मी तीळ मात्रही मागे नाही हटणार. पराडकरजी, यापेक्षा आनंदाची अजून काय गोष्ट होऊ शकते की आमची तरुण पिढी आमची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यास सज्ज आहे. जयप्रकाशजी, ही केवळ जबाबदारी नाही उचलत, उलट चांगल्यांचे नाक कान कापायची शक्ती ठेवते, बुद्धी ठेवते. आणि ते आम्ही 8.25 करोड इंग्रजांकडून लुटले होते ना, त्याच्यात निम्मी भागीदारी हिचीच होती. भाई, ऐकून तर आम्ही पण आहोत तुमच्या या जासूसी तंत्राबद्दल. याच गोष्टीमुळे माझी जिज्ञासा आणि उत्सुकता कुतूहलाचं कारण बनलंय. मी असंही ऐकले की तुमचे खूप सारे सदस्य वेश बदलून काही मोठमोठ्या आणि संवेदनशील जागी गुपचूप दडून राहतात आणि खऱ्या बातम्या तर तेच बाहेर काढतात.
होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. यावेळी जवळजवळ आमचे 1,200 जासूस, 1,200 सदस्य वेगवेगळे वेश धारण करून इंग्रजांमध्ये पेरले आहेत. ओ एवढे? हो. हो, एवढे. आणि ती सगळी संभ्रांत परिवारातील मुलं आहेत. आणि त्यांच्या देशभक्तीचं हे प्रमाण आहे की ते चहावाला, रिक्षावाला, पानवाला एवढंच नाही तर जमादारांचा वेश घेऊनही रणभेरीकरिता काम करतायत. वा पराडकरजी, कमाल आहे. अजून आहे का, सुपरिटेंडेंट ऑफिसच्या समोर जो रस्ता गेलाय त्याच्यावर जवळजवळ अर्ध्या मैलापर्यंत 7-8 भिकारी बसलेले असतात, जे ऑफिसर्सकडून, ऑफिसमध्ये जाणाऱ्या श्रीमंतांकडून भीक मागत असतात. त्याच्यातले 4 भिकारी रणभेरीचे जासूस आहेत. वा साहेब, तुम्ही लोकांनी कुठे कुठे शिरकाव केलाय. याविषयी मी तुमचं मार्गदर्शन ते काय करणार. भाई विश्वनाथजी, मी तर हैराण आहे. जेव्हा तुम्ही लोक इतके सुव्यवस्थित, शिस्तबद्ध आणि सक्षम आहात, तर मला तर आश्चर्य आहे की तुम्ही लोक केवळ बनारस पर्यंतच का मर्यादित आहात. उचलून घेऊन चला या रणभेरीला. उंच उंच स्तरावर वाजवा राष्ट्रीय बिगुल. मग बघा पराडकरजी, धमाल उडेल पूर्ण देशात. हो, याविषयी पण आम्ही विचार केला आहे आणि आम्ही काही अशी पावलं उचलली आहेत ज्यामुळे यास राष्ट्रीय स्तरावर नेण्यास मदत मिळेल. काय मी हे जाणू शकतो की तुम्ही याविषयी कोणकोणती पावलं उचलली आहेत. हो, का नाही. खरं तर आम्हाला याच कार्याकरता तुमचं मार्गदर्शन हवंय. रणभेरी पर्वत आहे, तिला डर नाही तुफानाचे. रणभेरी ज्योत आहे, तळपे कोटी कोटी बलिदानाने. हे मुक्तिपत्र आहे, हे मुक्तिदूत आहे, प्रत्येक भारतीय हिचा वीरसपूत आहे. सगळ्यांना जवळ करते ही रणभेरी. तुम्ही बोलवलं? हो, रणभेरी करता गठ्ठा येऊन माझ्या गोदामात पडलाय. त्याला लवकरात लवकर रणभेरीच्या प्रेसमध्ये पोहोचवायचं, समजलं. रणभेरी वळवायचा. प्रणाम गुरुजी, तुम्ही बोलवलं? हो, रणभेरी करता गठ्ठा येऊन माझ्या गोदामात पडलेला आहे. जी. त्याला लवकरात लवकर रणभेरीच्या छापखान्यात पोहोचवायचं, समजलं का. तुला तो पोहोचवायचा आहे. ठीक आहे, तुम्ही गोदामातून कागद काढून ठेवा. मी हे जरा जल घेतो, घरी पोहोचवतो आणि लवकरच येतो. अरे आता कुठे चाललायस तू. मी बस गेलो आणि आलो. ठीक आहे लवकर जा. ठीक आहे, ठीक जा आहे, जा. मी आत्ता येतो. बघितलं गोपी, हा तोच माणूस आहे जेव्हा मागच्या वेळी आम्ही रणभेरीवर छापा मारला होता ना, तेव्हा याने सगळे पुरावे नष्ट केले होते. अरे मग तर मजा येईल सर. जर आम्ही या माणसाचा पाठलाग केला तर आम्ही रणभेरीला पकडू शकतो. खरंच आहे. आणि ही आमच्या करता फार मोठी उपलब्धी होईल. अगदी बरोबर. आओ सीताराम भैया. काय सीताराम भैया, गंगाजल घेऊन निघालाय का? अरे ती कल्लूची माई आहे ना मोहन भैया, तिचा अंतिम समय आला आहे.
त्याकरता आम्ही शुद्ध गंगाजल घ्यायला गेलो होतो. ते आणण्यात आम्हाला खूप उशीर झाला. पाणी घ्यायला कसला उशीर झाला? हे तर 2 मिनिटाचं काम आहे. आता काय सांगायचं मोहन भैया, घाटावरचं जे पाणी आहे ना ते एकदम मळकट झालंय. खरंच लोकांनी गंगाजीला मळकट करून टाकलंय. मधोमध गेलो तेव्हा कुठे शुद्ध पाणी मिळालं. खरं आहे ते, गंगाजींचं पाणी आजकाल खूप खराब झालंय. अरे पण चुका तर आपल्याच आहे ना भैया. लोक गंगाजी मध्ये जाऊन आंघोळी करतील, साबू लावून कपडे धुतील, हार फुलं फेकतील, तर गंगाजी तर मैली होणारच ना. अगदी खरं आहे. अच्छा भैया, आता आम्ही खूप घाईत आहोत. मग पुन्हा भेटू. आता निघतो आम्ही. जय अच्छा, राम. जय रामजी की. आता बघच तू गौरी शंकर, हा गोपी सिंग काय करतो ते. तुझ्या डोळ्यातून सुरमा काढून घेईन आणि तुला कळणार पण नाही. समजलं? हा सीताराम माहित नाही कुठे उलटलाय. गंगाजल घ्यायला गेलाय की गंगेमध्ये डुबक्या मारायला गेलाय. अरे वेळेचं महत्वच समजत नाही यांना. हे कागद पण प्रेसमध्ये पोहोचवणं गरजेचं आहे, नाहीतर काम थांबेल आणि 4 गोष्टी मलाच ऐकाव्या लागतील. किती चांगली संधी आहे. आणि हा गोपी सिंग पण ना माहित नाही कुठे निघून गेला, वर काही सांगत पण नाही. आलोच सर. गोपी सिंग असताना तुम्हाला कसला त्रास आहे? हं? अरे गोपी सिंग, कुठे होतास? हं? तू बघ समोर बघ, शिकार आहे. शिकार तर समोर उभी आहे सर, पण याची शिकार आम्ही इथे नाही करणार. का रे? पहिले याच्या घरट्यात जाऊ, म्हणजे आम्ही सगळ्याच पक्ष्यांवर झडप घालू आणि त्यांना तडफडून मारू शकू. याचा अर्थ तू यांचा पाठलाग करणार आहेस? आम्ही याचा पाठलाग नाही करणार. तो स्वतः आम्हाला त्याच्या अड्ड्यापर्यंत घेऊन जाईल. गोपी, काय मूर्खपणा करतोयस? मागे हो. कोणी जर पाहिलं ना तर उगाच संकटात पडू. आणि काय नाव त्याचं? तो सीताराम. तो सीताराम तिथे आला ना तर. सर, तुम्ही उगाच घाबरताय.
त्या सीतारामचा बाप पण नाही येऊ शकणार. का? प्रत्येक गोष्ट सांगायची एक वेळ असते. अरे अरे गोपी गोपी, हा पण ना आपल्या मनाचंच खरं करतो. आपल्या सिनियरला हेही सांगत नाही की सीतारामचं काय करायचंय, आणि निघून गेला पटकन. आता हा पण नाही ना निघून गेला. चल. अरे कोण आहेस तू? गोपी तू? आणि हा काय वेश केलायस? किती वेळा सांगितलं सर, प्रत्येक गोष्ट विचारायची नसते. बस आता तमाशा बघा तुम्ही. तमाशा की हा मदारी कशा प्रकारे या माकडाला आपल्या इशाऱ्यावर नाचवतो. सलाम बाबूजी. बाबूजी, गौरीशंकरजी तुम्हीच आहात ना? होय, मीच आहे गौरीशंकर. पण तू कोण आहेस? बाबूजी, ते त्या सीतारामजींनी पाठवलं. सीतारामने? पण तो स्वतः का नाही आला? आणि तू कोण आहेस? बाबूजी, काय झालं ना की सीतारामजी घाटावरून घसरून पडले आणि त्यांच्या कमरेत लचक भरली, आणि म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलं तुमच्याकडे आणि सांगितलं की काही जरुरी सामान पोचवायचंय, तेही खूप हुशारीने. कुठे पोचवायचं सरकार? एक मिनिट. अरे अरे सरकार, इतका काय विचार करताय? लवकर ठरवा. आमची बेगम घरी एकटी आहे आणि तिच्याकरता आम्हाला औषध पण घ्यायचेत. चला. या अनोळखी माणसाला रणभेरीच्या अड्ड्यावर घेऊन जाणं योग्य होईल की नाही काही कळत नाहीये. पण सीतारामने याला पाठवलंय तर नक्कीच त्याच्या विश्वासातला असणार. अरे कसल्या विचारात पडला सरकार? चला ना. हा ठीक आहे, ये माझ्यासोबत ये. चला माझ्या मागे सरकार, मागे. चला चला. अरे काय झालं? कसला विचार करतोयस? साहेब, 8 आणे. अरे काय बोलतोयस? एवढ्याचे 4 आणे होतात. सीतारामने पाठवले म्हणून 8 आणे दिलेत तुला मी. हा ये. जी साहेब. ते तिथे वर ठेव. आणि काय रे, काम सगळं व्यवस्थित चाललंय ना? हा ये बाबा. जी जी साहेब. हा हे घे 8 आणे. अरे काय झालं? असं बघतोस काय? साहेब, 8 आणे. अरे काय बोलतोयस? अरे एवढ्या कामाचे 4 आणे होतात. हे सीतारामने पाठवले म्हणून तुला 8 आणे दिलेत मी बाबा. याच्याहून जास्त नाही मिळणार काही. जा. साहेब, मी गरीब माणूस आहे हो. काय झालं गौरीशंकरजी? हा नवीन पाहुणा कोण आहे? आणि आपला सीताराम?
त्याचं काय झालं जी. सीताराम घसरून पडलाय हो आणि त्याच्या कमरेत लचक भरली म्हणून त्याने या नव्या माणसाला अच्छा असं झालं का अरे चल आता निघ आता जी साहेब चला चला हा काय केलं तुम्ही लोकांनी अरे इतक्या प्रति मोजायला इतका वेळ हा आवाज तर मी कुठेतरी ऐकलाय नक्की, पण कुणाचा हे लक्षात येत नाहीये. कोण असेल हा? अरे तू अजून इकडेच उभा आहेस जातच होतो साहेब, जातोय. मी सीतारामकडे तुझी तक्रार करेन. हे बा आता आठाणे दिल्यानंतर एक छदाम नाही देणार आहे मी. चुपचाप चालता हो. साहेब थोडे अजून. चल निघ म्हटलं ना. अरे चिकट माणूस आहे. ये ना. चल ना लवकर. अरे सर अजून कुठे घेऊन जाताय? आता काय गंगेत बुडून ऐकणार आहात का? हा बोल काय झालं. माझा कयास बिलकुल अचूक निघाला. हा अड्डा रणभेरीचाच आहे. तिथे कोण कोण होते? गौरी शंकरच्या व्यतिरिक्त एक माणूस होता ज्याला मी चांगल्या प्रकारे ओळखला. याचा अर्थ त्या प्रेसमध्ये दोनच इसम होते. अरे नाही सर, तिथे आत अजून एक खोली होती. तिथे बाकी सगळी माणसं होती. तर मग तू आतमध्ये खोलीमध्ये जाऊन पाहिलंस का? जेवणाला बोलवलं होतं ना, आज जाऊन बघायचं ते. कसं बोलताय सर तुम्ही पण? मी माथाडी बनून गेलो होतो. जरा कमी जास्त झालं असतं ना तर हो हे बरोबर बोललास. अच्छा एक सांग, तू तिथे अजून काही पाहिलंस किंवा ऐकलंस? मी तिथे एक आवाज अजून ऐकला, पण त्या माणसाचा चेहरा नाही बघू शकतो. पण असं का वाटतंय की तो आवाज मी कुठे ना कुठे नक्की ऐकलाय. पण कुठे ऐकलाय हे खूप प्रयत्न करून सुद्धा आठवत नाहीये मला. गुपी सिंग, आठवण्याचा प्रयत्न कर की कोण होता तो माणूस. होऊ शकतो की तो त्यांचा लीडर असू शकतो. बिलकुल बरोबर बोललात सर. त्याच्या बोलण्याच्या लकबीवरून तर असंच वाटतंय की तो त्यांचा लीडरच असावा. गुपी सिंग, हे बघ, त्यांना अटक केल्याच्या नंतर तुझ्या साक्षीची गरज पडणार आहे. तुम्ही तर भुकेल्याला जेवशील का म्हणून विचारताय. आम्ही तर कधीची वाट बघतो या संधीची की कसंही करून या क्रांतिकारींना जेलमध्ये कोंबायचं. खूप छळवाद केला या लोकांनी आपला. बस आता यांना गिरफ्तार करायचं. हे बघ, मी जातो आणि जाऊन साहेबांना खबर देतो. तू एक काम कर. हा, तुला हे काम करून यायचंच आहे. कळलंय ना माझं म्हणलं तुला? हं? मग ठीक आहे, जा तू आता. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही तुमची काळजी घ्या. रणभेरीचा पत्ता तर आपण मिळवलाय. आता विक्टोरिया अवॉर्ड आणि प्रमोशन तर आम्हालाच मिळणार बाबा. सीताराम, हे तर फार भयंकर झालं. तुझं नाव घेऊन जो माणूस आला होता तो तर पोलिसांचा जासूस निघाला आणि त्यांनी आपल्या लोकांचा अड्डा पाहिलाय. तर आता पोलीस येऊन छापा मारे. अरे बिलकुल मारणार.
खूपच दुखतंय. पण मी इथे कसं आलो? खूपच दुखतंय. डोकं धरलंय. चला, कागद तर रणभिरीच्या कार्यालयात वेळेवर येऊन पोहोचलेत. आता काम नाही थांबणार. जाऊन आता सीतारामची पण खबरबात विचारायला पाहिजे. अरे आपला माणूस आहे, त्याचा इलाज तर चांगला करायला पाहिजे ना. बघायला पाहिजे. अरे सीताराम, नीट बघून चालता येत नाही का? डोळे फुटलेत का? अरे गौरी शंकरजी, तुम्ही? अरे काय सीताराम, मी तर तुझ्या घरी यायला चाललो होतो. हा, मला भेटायला? हा, अरे मी असं ऐकलं की गंगेच्या घाटावर घसरून पडलास तू आणि तुझ्या कमरेला मार बसलाय. पण मला तर कुठे मार बसलेला दिसत नाहीये. तू तर बैलासारखा समोरून धावत आला संघावर. अरे पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? अरे तुम्हीच पाठवलेल्या त्या माथाडीने. माथाडीने? कोणत्या माथाडीने? अरे तुम्हीच तर पाठवलं होतं आणि आता तुम्हीच विसरलात. अच्छा अच्छा, आता मला आठवलं. हा तोच माणूस आहे, त्यांनी मला बांधून ठेवलं होतं. तुला बांधून ठेवलं होतं? कोणी रे? अरे अरे, आता तुम्हाला काय सांगू? सीताराम, हे तर फार भयंकर झालं. तुझं नाव घेऊन जो माणूस आला होता तो तर पोलिसांचा जासूस निघाला आणि त्याने आपला लोकांचा अड्डा पाहिलाय. तर आता पोलीस इथे येऊन छापा मारेल? अरे बिलकुल मारणार. तर आता काय करायचं? आता काय करणार? मी आधी प्रेस मध्ये जाऊन सर्वांना सावध करतो. ठीक आहे, चला, मी पण तुमच्या बरोबर नाही, चालतो. तू कुठे जायचं नाही. तू चुपचाप घरी जा आणि घरात लपून बस. जोपर्यंत मी सांगत नाही घराच्या बाहेर पडायचं नाही. समजलं का तुला? ओहो, मी काय म्हणतो, मी पण चालतो ना बरोबर. अरे तू चुपचाप घरी जा. चल जा जा तू. जातो. मी आधी जाऊन पराळकरजींना सांगतो. यू आर अंडर अरेस्ट. अरे भूत भूत पाहिलं का तू? नाही 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 नाही, भूतभीत काय नाही पाहिलं. पोलीस पाहिले. पोलीस? पण कुठे? रणबीरच्या ऑफिस मध्ये. आता पोलिसांच्या गतिविधी ते खूपच वाढल्या आहेत. म्हणून आता बनारस मध्ये अजून मुक्काम करणं आमच्याकरता ठीक नाही होणार.